हे दसकर कर मूर्ख गटारा काढत नाही. आमच्या वहिनी आल्या बघा बोट घेऊन. बोट घेऊ हे बघा आमचा ऍस्टेटिक बॉय मामा. ही आमची होडी. तो तिथे आमचा एक फंटर पावते बघा. आपलो परिचय खराब झाला आहे यांचा बघा. समोर दिसते सर्व कुठं. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पण आजचा ब्लॉग तुम्हाला वाटत असेल का काढतोय आणि का घालत भाग पडतोय, कारण आता आमच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. कारण मी रेनकोट घालून आतमध्ये आलो आहे. तुम्हाला मला बाहेर दाखवत पण जायचं म्हणून रेनकोट घालून आतमध्ये आलो आहे तर दाखवण्यासाठी. आणि हा पाणी बघा ते घाललं बघा दिसते तुम्हाला. सर्व बुडलं आहे आमच्या घरामध्ये. आणि बाहेर तुम्हाला दाखवतो किती पाणी आहे. आता हे बघ सर्व सामान विमान ठेवलं आहे. सर्व घराची परिस्थिती बघा. फ्रीजचं तर 4-4 पावके लावून वरती करू. आणि मंदिर आपलं देवरा आमचं सर्व सामान असं झालं खराब. फर्निचर तर खराब झालंच आहे. अजून बघ आमचा इथे सगळं पगला खराब झालेला आहे. तर आतमध्ये पण दाखवलं असतं खोली तुम्हाला काय काय खराब पाहतं किसका दाखवतं. तर बाहेर पण आम्ही खिडकीतून बघा कसं दिसतंय साईडला. आतमध्ये बाहेर किती पाणी असेल तर अंदाज करा. डोक्यावर आता पाणी तर आतमध्येच आहे. डोक्यात का किंवा आमच्या वहिनी आल्या बघा बोट घेऊन. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. बोट घेऊ तर बघला आमच्या घरात पाणी कसं आलंय. तर अजून दाखवतो घरात बघा. आमचा आता बेडरूम होतं आता हॉलमध्ये बघा पाणी कसं. हॉलमध्ये पण शोकेस गेलं पूर्ण कोमामध्ये. सर्व इकडे सामान वरती सगळीकडे ठेवायला लागले बघा. पप्पा सोफ्या बसून सोफ्याची लेवल बघा पाण्याची. पावके लावून सुद्धा वरती पाणी आलेलं आहे. सोफ्याला लटच झालेलं आहे. बघा गाद्या बिद्या काढून ठेवायला लागल्या. पूर्ण पाणी गेलेलं आहे. सर्व माझी बुट्ट कशी तरी ती मी ॲडजस्ट केली आहे. आता बाहेर दाखवतो तुम्हाला. तर आता आमच्या घराच्या बाहेर आलो आहे. तर आमची पायरी आहे बघ इथं खाली दिसते मला पायरी. दिसत नसेल तर ही पायरी आहे. त्या पायरीच्या खाली आता जे खाली उतरलो ना तर अजून बघा आता पाणी बघितले. आता माझे पूर्ण डोक्याच्या वरती म्हणजे काय कमरेजवळ पाणी आलं बोललं तरी बोला इथं. म्हणजे पाणी बघा साईडला कसं आहे सर्व भरलं आहे दिसतंय. आता इथं बघून इकडचं जाऊन दाखवते पूर्ण. आमचा पूर्ण पाठीमागचा रस्ता पूर्ण पॅक झालेला आहे. आजची परिस्थिती बोला ते खूप बिकट आणि खूप हे झालेलं आहे. खराब खूप हाल झालेले आहेत. सकाळचे 4 वाजल्यापासून आम्ही उठून सर्व सामान वरती करतो. तिथं कुत्री पण बघा अशी वरती बसलेली. आमच्या बाथरूमच्या 2 पायऱ्या बुडल्यात. इतकं पाणी चढलेलं आहे वरती. तर हे बघा टाकीचा अंदाज घेऊन बघा तुम्ही. तर टाकी किती मोठी असते. एक टाकीचा अंदाज घ्या आणि सांगा किती टाकी बुडली तर तुम्हाला समजेल पाणी किती भरलेलं आहे ते. सायकल पण बघा समोर सानूची आमच्या काकांची पण घोडा सायकल वेळीचं. आमची काकू त्यांच्या पण घरात पाणी गेलं गो. हे दसकर कर मूर्ख गटारा काढत नाही. काकूनी डायलॉग घेतलेला आहे. पाणी 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 सर्व ह्याच्यात पाणी गेले. इथं तर जास्तीच आहे पाणी. अजून पुढे दाखवतो किती पाणी येते. ते पाण्यातून जाऊन दाखवतो तुम्हाला इतकं पाणी भरलं इथं. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. आता हे पाणी कसं भरलं आहे कसा चाललं आहे. आता कधी पाणी खाली होईल काय होईल काय. आता आमच्या पाणी गेलं घरात आम्हाला काय भरपाई मिळेल का नाही मिळेल तर काय माहिती नाही. पण नुकसान तर सगळ्यांना झालेलं आहे. त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे. तर आमच्या 3 काकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. आणि आमच्या मेघवांचं घर तिथे पण घरात पाणी गेलं. कधी जात नव्हता ते आता गेलं आहे. ही बघा त्याची आपली दादाची गाडी तर पूर्ण बुडली. सर्वांच्या गाडीत पाणी गेले. सर्वांनी गाडीवरती रस्त्यावर नेलेले आहेत. आणि तो समोर येतो बघा आमचा मामा. दिसत नसेल थांबा मामा आमचा. मामा पाण्यात येते. मामाचे तर आहे बघा पाणी किती आहे बघा. मामांचा घर आमच्या हे बघा. इथं पाणी किती भरलंय बघा. बाबा पण बाहेर आहेत. आता उठलं वाटतं बाबा. सर्वांचे हाल झालेले आहेत आता दसकार गावामध्ये.
कारण आता बोलत चिरनेर गाव पण खूप बुडलं आहे, तर ते पण त्यांचं पण जरा जास्तीत झालेलं आहे. पण जास्कर गावात पण या आणि जास्कर गाव पण दाखवा, कारण शाहीश बम बम बोलले. दोन्ही रस्ते पॅक झाले, इकडचं इकडचं. आता इकडे चला दाखवतो मला गावामध्ये. आपले पुढे मामा आणि मामी चाललेले आहेत, ते पण ब्लॉगमध्ये विसरून असतात, तर त्यांना पण दाखवतो ब्लॉगमध्ये कधी पाण्यातून चालले काढली घरांचीच चालू केलाय. हे बघ काय झालंय बरं, दाखव जरा आपली इकडं काय चाललंय. ते आता त्याच्या मेडिकलमध्ये पाणी गेलेलं आहे बोलतं. मेडिकल आणि ते किराणा स्टोर, किराणा स्टोर मध्ये पण पाणी गेलेलं आहे. अरे ते किराणा स्टोर मध्ये दाखवतो मला इथं, ते चालू आहे आता. त्यांचे जे हाल झाले, त्यांचे किराणा स्टोरचं सामान त्यांचा किती वेस्ट झाला, जसे सर्वांच झालं आहे. पण सांगतो त्यांचं पण किती पण आता नुकसान झालं, ते बघू तर दाखवतो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतो. यही सब काम बाकी रह गया अभी आपका ब्लॉग बना रहे हो, सबको अनब्लॉग करवा काम. पाणी गिरने लागला, सामान वेस्ट झालेलं आहे. प्रमोद तुम्हारे को पानी है? हाँ वो भी अच्छा है भाई. अभी तो पानी भरा है. चलो आगे देखते हैं हम. चलो जरासं पुढे बघूया. जेव्हा पोरं पावाला आली बघा. अरे वीडियो बनाना चाहिए ना, पानी आए थे कितना. अभी गांव बूढ़ा है पूरा. आता गावात आता मी तिकडे पाणी जास्त नाही आहे. तिकडे बघूया. चला आता मी शालेवर आलेलो आहे, त्या शालेवरनं तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे पुढं. आणि पूर्ण लोक पण येतात चालत, गाडी पण अटकलेली आहे. पाणी येते नाही लोक आहेत. पाणी बघा इथे इथं. आता पुढे जाता येईल डायरेक्ट इथे कमरेतून पाणी येईल. काम पुढचा का हा पुढचा काढतो. आता जरा इथून जरा रेस्ट घेतो, जरा जातो तिथपर्यंत स्ट्रगल करतो. 90 मिनिट दिसली मला. पाणी बघा, पाणी बघा, पाणी बघतं किती आहे. लेवल बघा पाण्याची दिसतंय ना. सगळा डुबलाय. भरण्या बिवण्या वावतीला गेल्या. इथं बघा, इथं बघा किती पाणी किती पाण्याची चालली बघा. तुम्हाला वाटतंय खोटा नाही. इथं बघा, इथंच तर मेन यांचं रिक्स आहे. घर तर इथं येऊन जुना इथं जो बघा कसा खचलाय. पूर्ण पाणी आहे गावामध्ये, कुठलीच जागा सोडली नाही. फक्त एक भैया पडतो. सर्व गेलाय. हे बघ याला फिरकीचं पाणी फिरायची इच्छा असते. हे गड्डा राहते या डायरेक्ट खाली. गड्डा आहे, गड्डा. मच्छी विकलण्यावर पाणी आले बघ कसं. ब्लॉग आपला तेजवादा आणि तेजू ब्लॉग यांचा पण ब्लॉग आपण बघतो. फॉलो द ओके. काय बोलत आता चाललो बाय पावाला. पुढे गेलो तो ज्या ग्राउंडवर आम्ही सर्व क्रिकेट खेळायचो ना, तिथे आता फुटबॉल खेळायचं मला की नाही. एक तला झालंय तिथं. हे बघा. आणि आमचा देऊल बघा, देवीचा पूर्ण भरलाय. गाडीच्या घराचा नाही तर वावतीला अशी. हे बघा पाणी बघा काका इथं एकदम पाणी भरलंय. सगळं गाव एक्सप्लोर करतो आम्ही. पाणी भरलंय ते. कोणची ओके.
आहे त्या जी आमची जिमची पायरी पण पोचली कितपर्यंत. कुठे चाललाय? चला बाबाला जाऊ. बाबू अशी मजा करते इथं. टूब बीप घेऊन आलाय, खेळतोय एकटाच पाण्यामध्ये. बेकार तो टूबवर खेळतो बारका बरं. हे सर्व भाई लोक बघ हे व्हिडिओ काढतात. आपला देऊल बघा, हे बघा दुष्काळात 13वा महिना याला बोलतात. छत्रीचे लागले हेल, सर्व छत्री उडली. छत्री यात बंद केली तर भिजते ते बोलतात. तर आम्ही गावाच्या आता दुसऱ्या साईडच्या रस्त्याला आलो. आता आमच्या आब्यांच्या घराच्या समोर आलो. आता आब्यांच्या घराच्या जवळ जाण्यासारखा रस्ता, त्या रस्त्याला पण पाणी भरलेलं आहे आणि बऱ्याचदा पुरुष येत आहे. ते सर्व दाखवण्यासाठी मी काही साईडला पण आलो बसले. आज काय कमी नाही होईल. पाऊसच कमी नाही होईल, कसं पाणी कमी होईल? आता ओटे आहे, आता थोडं 4 वाजता ओटे आहे ते होईल, पण पाऊस काय 1 तास कमी झाला तर कमी होईल. 6 तारखे 7 तारखेपर्यंत पूल दिलाय. पूल अक्का आलंय. दादाच्या घरात गेला, माझ्या घरात सोडावं लागलं. हे बघ आवरा पाणी ना, आवरा घर नाही. हा राकेशचं घर आमच्या, आणि राकेशने नवीन गाडी घेतली कॉम्पिटिशन. आणि गाडी घेतली बघा, पाण्याला लांब लवकर आठवलं का गाडी घेऊन आत बाहेर जाऊ दे. छत्रीवर पडली. अरे बापरे, चालली वावतीला जाते ती बघा. एक करायला तर 2 काम होतात. एक करा पाठवू. घर आहे ना एकदम बोलतो, आता घर नाही डायरेक्ट बिल्डिंग बांधायला लागेल, कारण बिल्डिंग बांधल्याशिवाय तर पाणी येणार नाही बरं. आता घरात दरवेळी पाणी येणार आहे, तर घराचं काहीतरी करायला लागेल. एक बिल्डिंग बांधायला लागेल, घरबीर बांधायला लागणार आहे. आता नवीन बिल्डिंग बांधायला लागेल. तिथं ओलाचा कोला झालेला आहे बघा. ओला डायरेक्ट बोला झालेले, बोला शंकर अभिला व्हिडिओ करतो. एक आरसा घेतलेला आहे. आम्ही गेले फिरायला गेलाय ना. उचलेल का काय कसं उचलंय? काही अंबरनाथला ये नाही, रेंजच नाही आहे काय. बाबा करते. सर्व आहे इथे, सर्वकडे पूर्ण. परत आपलं तेजू आणि बालू येते आपला. परत आपलं भेटलेली आहे ते त्याने दाखवून. परत पाणी दाखवू तुम्हाला. सर्वकडे पाणी आहे. आणि पाण्याचं किती चाललं बघ. आई यांच्या घरातून पाणी काय बोलते तुला? का पाणी का आवरा असते आला? काय नाही जास्त झाली, जास्तीच पाणी आला. त्याला फर्निचर खराब झालं आहे यांचा बघा, समोर दिसते सर्व. कुठं पहिला तो कदा त्या दरवर्षी त्याच चाललाय. सोपं खराब झालं पूर्ण. मशनी बिशनी फ्रीज टीव्ही बी कधी मोठा 50,000 सोफा गेला तर तो हे गेला कुठलाय बाई खराब खोटा नको कुठलाय यांग आहे दिवाण दाखवायला ऐशाला का मग काय काय बोलशाल? पाऊस नाही तर बाबा तू गेला भाग्यांचे चाय पिवायला बोलतो, येते बोलतोय. गरम पाणी गेलं बा. आमची घर आवरं पाणी आहे, आवरं दिसते ना, आवरं पाणी घर नाही. मग काय फ्रीज कॉमन गेला आमचा. आपल्या सर्वांच्याकडे घरं तरी आहेत, पण एक कुत्रा बघा असं थंडारलाय बघा इथं. आता याला कुठं नेऊ? मला विचार पडलाय. मला पण बघून बेकार वाटतंय, कारण आता या असे मुख्य प्राण्यांचं जाम हाल होतील या पाण्यामध्ये. आमच्या गावात खास करून कुत्र्यांचा. ते कुत्र्यांना बघायला तर मला ते जाता येणार नाही, पण शपथ तोंडावर हसू येते, पण खरंच मनातून खूप दुःख होते का या अशा कुत्र्यांचा आता काय होणार. तर थंडी भरली त्याला पूर्ण. आता त्याला तर स्वेटर तर देऊ शकत नाही मी, का त्याला घरी उचलून पण नेऊ शकत नाही, कारण माझेच हाल झालेत घरी. तर मी त्याला कुठे नेऊ आता, असा विचार पडतो ना. तर बघू झाला आता मी चालूच त्याला जवळ आमच्या तिथे जरा आता बघू कसा त्याचा हाल आहेत.
नंतर घरीच जायचं आहे. पाणी काही कमी होत नाही, वरचा पाणी कमी होईल तसंच खालचा पाणी कमी होईल. कारण आता ओटी लागली तर आता बघू समजेल कसं पाणी ते कमी होते का नाही. गाड्या बघा इथे किती डुबल्या, सायकल तर दिसत पण आहे नाही. गाडी गेली कोमामध्ये. आमच्या गावात जुगाड दाखवतो तुम्हाला. हे बघा सर्वजण बोटी घेऊन चालले आहेत कारण गाड्या चालत नाही आता गावात. बोटी घ्यायला लागतात बोटी. हे बघा बोटी घेऊन जायला लागले तर बोटी फिरायची इच्छा आली आता करायची. चालू झालं तरच घेऊन झाले चार. यो होता बघ शारद होता. यो शाईनी एक बसलं बघा त्याच्यावर. तर आता सर्व गाव एक्सप्लोर करून आम्ही तळ्यामध्ये पोहोच होतो आणि आता सर्व पोहोच झालं. हे बघा आमचा ॲस्थेटिक बॉय. बहुत बुरे लग रहे. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. मामा ही आमची होडी. तो तिथे आमचा एक फंटर पावते बघा. कपलू ये आता तुझं नाव, आता पप्पाला तुझं नाव सांगते. तर आता घरी चाललो. आता आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊन आता बसतो आणि हे बघा होडी घेऊन चाललो. हे बघा शार सोबत चॉकलेट बॉय. गेला चल. गेला घेत भाऊ. हे बाट्यावर लागला. एक आता नाही दोन. पापा मुस्किमला आता समजा भाई काय पोहणं काय असतं. एक दोन तुमसे ना हो पाएगा. क्रिकेट प्रेमी हा. पाऊस पडते तरी क्रिकेट खेळलाच पाहिजे. बाबा या भांडणाले बा क्रिकेट खेळायला ये बा. यो इथून आले बा किरण अंबाला. किरण अंबाला यो केतन शिराला. काय होणार यो पिट्टू पिट्टू चिट्टू मारली बरोबर. बॉलच नीट नाही आला आणि मी घेऊन आलो होडी. सगळं घेऊन येतात होडी. होडीची होडी. हे कंची आणली आता. पाणी जाईल. तरी तर बघू शकता या प्रकारे आम्ही पोहून आलेलो आहे. तर मला यावी जाम डुबवला. माझी पायरी लागली डोक्यावर आणि एवढं कुठे तुझा काय सगळं कुठे भाई. ते छोटा आर्यन चालल्या बा इथून फिरायला पप्पा सोबत. 1000 रुपयाचा काय या झालाय महा खूप. दुपारच्या आता 12 वाजायला आले सध्यात तरी बोलला तरी. पण पाणी काय अजून कमी नाही झालं. अजून तेवढंच पाणी आहे आणि पोरचं पाणी पण कमी होते. तिथपर्यंत पाणी कमी होणारच नाही. तर आता बोला तर सर्वांचं नुकसान झालेलं आहे गावामध्ये. त्याला जिम्मेदारी ते कोण घेणार. तर ते आता जाऊ दे काय मी काय बोलतो याच्या वर्षी. पण पाण्याने हैराण केलं पूर्णपणे. इतका पाणी भरलेलं आहे. तर आता आलो मी घरी. ब्लॉगला लाईक आणि शेअर करा. शेअर तर जास्ती करा. लाईक नाही केलं तरी चालेल, शेअर करा. बघू द्या सगळ्यांना पण काय परिस्थिती चालू आहे इथे आमची.